नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईश्वर पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या हक्काच्या युट्यूब चॅनल टेक महाराष्ट्रीयनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही घर बसल्या तुमच्या फार्मर आयडीचा क्रमांक अगदी 2 मिनिटात कशा पद्धतीने काढू शकताय. तुम्हाला माहिती मित्रांनो की गव्हर्नमेंटच्या आदेशानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, म्हणजे सर्व शेतकऱ्यांचं झालेलं आहे. परंतु अजूनही तुम्हाला तुमचा फार्मर आयडी क्रमांक मिळालेला नाहीये, बरोबर. तर तो फार्मर आयडी क्रमांक तुम्ही कशा पद्धतीने घर बसल्या काढू शकताय हे आपण आज बघणार आहोत. तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्या मोबाईलमध्ये इथं गुगलवर जा आणि गुगलवर फार्मर आयडी सर्च करा मित्रांनो. आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता फार्मर रजिस्ट्री हा पर्याय तुमच्या समोर दाखवला जाणार आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय फार्मर आयडीचं ऑफिशियल पेज तुमच्या समोर लॉग इन होणार आहे, बरोबर. तर यामध्ये इथं तुम्हाला ऑफिशियल आणि फार्मर असे 2 पर्याय देण्यात आलेले आहे. ऑफिशियल म्हणजे तुमच्या सज्जेचे तलाठी सर असतात त्यांचं लॉग इन, आणि फार्मर मध्ये तुम्ही वैयक्तिक लॉग इन करू शकता. तर यासाठी मित्रांनो इथं क्रिएट न्यू युजर अकाउंट असा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा. आणि यामध्ये इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्या. आधार नंबर टाकल्यानंतर इथं खाली तुम्हाला ओटीपी विचारेल आणि ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर काही तुमची बेसिक डिटेल देऊन तुम्ही अगदी सहजपणे 2 मिनिटांमध्ये तुमचं अकाउंट इथं क्रिएट केलं जाणार आहे, बरोबर. आणि त्यानंतर परत इथं आपल्या फार्मर आयडीच्या ऑफिशियल पेजवर आल्यानंतर इथं फार्मर आयडी मध्ये तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला विचारला जाईल. त्यामध्ये तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून घ्या. तर इथं मी माझं अकाउंट ऑलरेडी बनवलेलं आहे, त्यामुळे मी माझं आयडी आणि पासवर्ड टाकून घेतो. तुम्ही बघू शकता इथं आयडी आणि पासवर्ड आपण टाकलेला आहे. आणि त्यानंतर इथं खाली कॅप्चा विचारला जाईल, इथं हा कॅप्चा टाकून घ्या. कॅप्चा टाकून खाली लॉग इन पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता युजर लॉग इन सक्सेसफुल आलेला आहे मित्रांनो. आणि त्यानंतर इथं तुमची फार्मर आयडी मध्ये तुम्ही जी डिटेल दिलेली असेल सर्व डिटेल तुम्हाला इथं दाखवली जाणार आहे. तुमचं नाव, गाव कोणतं आहे, जेंडर वगैरे, जन्मतारीख सर्व डिटेल तुम्हाला इथं दाखवली जाणार आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा दाखवला जाणार आहे, बरोबर. त्यानंतर इथं डाव्या बाजूला तुम्हाला इथं चेक एनरोलमेंट स्टेटस मध्ये तुम्ही स्टेटस सुद्धा चेक करू शकताय की तुमचा फार्मर आयडी अजून अप्रूव्ह झालेला आहे की नाही. तर इथं बघू शकता तुम्ही या शेतकऱ्यांचं इथं अप्रूव्ह स्टेटस आलेला आहे, म्हणजे फार्मर आयडी मंजूर झालेला आहे, बरोबर. तर हा फार्मर आयडीचा नंबर कुठे मिळेल, तर इथं बघू शकता तुम्ही एनरोलमेंट आयडी हा इथं तुम्हाला एनरोलमेंटचा आयडी दिलेला आहे. एनरोलमेंट आयडी लक्षात घ्या, तुमचं रजिस्ट्रेशन करते वेळी म्हणजेच तुमची नोंदणी करते वेळी तुम्ही जो तुम्हाला क्रमांक मिळतो त्याचा हा एनरोलमेंट आयडी आहे. आणि तुमचा फार्मर आयडी इथं तुम्ही बघू शकता उजव्या बाजूला फार्मर आयडी हा इथं खाली तुम्हाला 8 अंकी किंवा 10 अंकी हा नंबर दिलेला आहे, हा तुमचा फार्मर आयडी दिलेला आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने मित्रांनो 2 मिनिटात अगदी सहजपणे तुम्ही तुमचा फार्मर आयडी घर बसल्या काढू शकता मित्रांनो. आणि या व्यतिरिक्त मित्रांनो जर तुम्हाला तुमचं फार्मर लॉग इन करताना काही अडचणी येत असतील तर सिंपली तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तिथून सुद्धा तुमचा फार्मर लॉग आयडी काढू शकता मित्रांनो, किंवा तुमचे जे तलाठी सर असतील त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही जाऊन काढू शकताय. तर तुम्हाला तुमच्या जवळचं जे सीएससी म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र असेल तिथं जाऊन सुद्धा तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमचा फार्मर आयडी निघेल. तुम्ही बघू शकता इथे मी माझं सीएससी अकाउंट लॉग इन करतोय. त्यानंतर इथं कॅप्चा विचारला जाईल, हा कॅप्चा टाकून घेतो आणि खाली साइन इन पर्यायावर क्लिक करतो, म्हणजेच माझं सीएससी अकाउंट म्हणजेच फार्मर आयडीचं सीएससी अकाउंट मी लॉग इन केलेलं आहे, बरोबर. त्यानंतर इथं लॉग इन केल्या इथं तुम्हाला सर्वात आधी आधार नंबर विचारते. तर इथं जो शेतकऱ्याचा आधार नंबर असेल म्हणजे तुम्हाला जो फार्मर आयडी काढायचा आहे त्याचा तुम्हाला इथं आधार नंबर टाकावा लागणार आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही मी आधार नंबर टाकून घेतो. आधार नंबर तुम्ही जसा टाकणार त्यानंतर तुमचं पूर्ण रेकॉर्ड इथं दाखवलं जाणार. तुम्ही बघू शकता इथं फार्मर रजिस्ट्रेशन ऑलरेडी डन झालेलं आहे, म्हणजे अप्रूव्ह झालेलं आहे, तुम्हाला आधीच दाखवलं मी. आणि इथं खाली फार्मर आयडी सुद्धा मिळालेला शेतकऱ्याचा तुम्ही बघू शकताय. त्यानंतर अप्रूव्हची डेट येणार आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डिटेल बघायची असली तुमची तर ती सुद्धा बघू शकताय. तुम्ही बघू शकता इथं पूर्ण डिटेल शेतकऱ्याची आलेली आहे, तुमच्या नावावर गट किती आहे, तुमचं नाव, गाव सर्व आलेलं आहे, बरोबर. यानंतर जर तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर या व्यतिरिक्त जर एखाद्या शेतकऱ्याचे गट तुमच्या नावावर ऍड झाले असेल किंवा तुमचा एखादा गट शेताचा गट राहिलेला असेल ऍड करायचा तर तो सुद्धा तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन तिथून सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे तुमचा तो गट ऍड करू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो घर बसल्या अगदी सहजपणे 2 मिनिटात तुमचा फार्मर आयडीचा क्रमांक तुम्ही शोधू शकता. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिक मध्ये. तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीयन.